पुण्याच्या कात्रजमध्ये उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर रत्नागिरीत लागले। हल्ल्याच्या निषेधार्थ आज उदय सामंतांच्या समर्थकांकडून आंदोलन सुद्धा केले जाणार आहे। तर उदय सामंत यांच्यावरती काल पुण्यामध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याचे तीव्र पडसाद आता रत्नागिरीमध्ये उमटताना दिसतायत। उदय सामंत यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करण्यासाठी या हल्ल्याच्या निषेधार्थ बॅनरबाजी केलेली आहे आणि आज या सगळ्याबद्दल पुन्हा आंदोलन सुद्धा केले जाणार असल्याचे कळत आहे। दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। भ्याड हल्ला दगड मारून पळून जाणं हे काही मर्दुमकी नाही आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था प्रत्येकाने राखली पाहिजे। ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कोण करत असेल तर त्याच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील। या राज्यामध्ये सर्व लोकांना या जातीय सामाजिक सलोखा सगळ्यांनी राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे। यामध्ये कुठेही कोणी आतताईपणा करत असेल तर पोलिसांच्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतील। राज्यातल्या सत्ता संघर्षावर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुप्रीम फैसला येण्याची शक्यता आहे। या सुनावणीमध्ये शिंदे गटाचं राजकीय भवितव्य ठरणार आहे। एकनाथ शिंदे गटातल्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे। सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे। मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला। दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते। त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवायची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय आज करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ नेते प्रतापराव जाधव माझ्यासोबत आहे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, आज सुप्रीम कोर्टात एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी होत आहे ज्याकडे संपूर्ण देशासह महाराष्ट्राचं लक्ष लागलं। आपल्याला काय वाटतं, काय निर्णय येईल? खरं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही केसेस त्या ठिकाणी टाकल्या गेलेल्या आहेत त्याच्यात कुठल्याही प्रकारचं असं काही अडचण आम्हाला त्या ठिकाणी वाटत नाही। कोर्टामध्ये कुठल्याही गोष्टीवर कोणालाही दाद मागण्याचा अधिकार आहे, ते मागू शकतात। पण निश्चितपणानं ज्या काही केसेस आहेत त्याच्या ज्या काही तयारी केलेली आहे तर कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि निश्चितपणानं कोर्टाचा निकाल हा आमच्या बाजूने येईल याची आम्हाला अपेक्षा आहे। आपल्याला वाटतं कोर्ट, आपण सर्व याचिकाकर्त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की याची सुनावणी घटनात्मक खंडपीठाच्या माध्यमातून व्हावी, आज 3 सदस्य या संदर्भात सुनावणी करत आहे। काय वाटतंय की हे प्रकरण घटनात्मक खंडपीठाकडे जाईल असं वाटतं का आपल्याला? नाही, आता ते इतका तर काही कायद्याचा अभ्यास मला नाही, पण खरोखर जर त्यांच्यामध्ये न्यायाधीशांना किंवा कोर्टांना त्याच्यामध्ये गुंतागुंत वाटत असेल किंवा तिकडं कॉन्ट्रावर्सी होताना दिसत असेल आणि हा जो निकाल त्या ठिकाणी देणार आहे तर हा पूर्ण पुढच्या भविष्यासाठी सुद्धा हा अतिशय अनेक राज्यांसाठी किंवा अनेक राज्यातल्या राजकीय घडामोडीसाठी महत्त्वाचा राहणार आहे। त्यामुळं आता आजचे न्यायाधीश काय निर्णय घेतात याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। हे होते प्रतापराव जाधव, शिवसेनेचे नेते आहेत। नवी दिल्ली जर्नलिस्ट नसीबसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। तर कोर्टातल्या सुनावणीवर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा जाणून घेऊया। सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी आहे। माझ्यासोबत सुभाष देसाई आहे, शिवसेनेचे नेते आहे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे, ज्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। काय अपेक्षित आहे सर आपल्याला? खरी गोष्ट आहे, महत्त्वाची सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयात आणि महाराष्ट्राचं काय संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण हा जो निर्णय येणार आहे ह्या निर्णयाचे परिणाम हे अनेक राज्यातल्या राजकारणावर होणार आहे, निर्णय पक्षांवर होणार आहे आणि त्यामुळे आम्ही सुद्धा फारच उत्सुक आहे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि त्यांचं जे बेंच आहे ते आज कसं काय न्याय देतंय आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय हा उचित निर्णय करतील आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की एक बेकायदा सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि
त्यामुळं त्या सरकारलाच मान्यता देणं चुकीचं होतं. अध्यक्षांची निवड, तिथे बहुमत साबित करणं, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत. नियम कायदा धाब्यावर बसवून त्या ठिकाणी फुटीर गटानं एक राजकारण केलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्या विरोधात आम्ही न्याय मागितलेला आहे. त्याचबरोबरीनं निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाच्या म्हणजे त्याचा जो हक्क जो आहे पक्ष म्हणून तो हक्क मागण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याला सुद्धा जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय ह्या मुख्य निर्णय ह्याचा देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने ह्या सुनावण्या करू नयेत. सर्वोच्च न्यायालयाने एकदा काय जो त्याच्यावरचा निर्णय दिल्यानंतर मग जी काही कार्यप्रणाली आहे ती राबवायला निवडणूक आयोगाला हरकत नाही. ही सुद्धा आमची याचिका आहे. अशा अनेक याचिका आहेत, त्या सगळ्या एकत्र करून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हेच आता सुनावणी सुरू करतायत आज आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपल्या न्याय व्यवस्थेबद्दल, सर्वोच्च न्यायालयावर, मुख्य न्यायाधीशांवर की एक उचित न्याय निर्णय ते यावेळेला करतील. धन्यवाद. हे होते सुभाष देसाई, शिवसेनेचे नेते आहेत. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नसीबसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.